वा वा माधवराव वा, कमालच केलीत तुम्ही. धन्य धन्य तुम्ही. वा. अहो तुम्ही आमच्या सूचनेप्रमाणे रमाबाईस नवीन लुगडे नवीन दागिने घेतले, ते दिलेत सुद्धा. पण पुढे काय, त्यांना अभ्यासाला बसविलेत. कमाल आहे तुमची माधवराव. हो काका, अहो अभ्यासाचा नेम चुकून कसे चालेल. गेले कित्येक दिवस त्या मास्तरीणबाई सगुणादेव येतच नाहीये. त्यांचे यजमान जरा आजारी आहेत. तेव्हा म्हटले उगाच रमाबाईंच्या अभ्यासाचा खोळंबा व्हावयास नको. व्यर्थ व्यर्थ माधवराव. अहो इतकी वर्षे इंग्रजी साहित्यातील कोर्टशिपची वर्णने वाचलीत तुम्ही, पण प्रणयाची मुळाक्षरं गिरवलीच नाहीत. हो काय माधवराव. अहो 2 घटका दिल्यात ना रमाबाईस अभ्यासास. आता माझे म्हणणे ऐका आणि त्यातली पाऊण घटका तुम्हा दोघांसाठी काढा. अहो बायकांचे उद्गार हे शब्दशः घ्यायचे नसतात माधवराव. मला नाही माहित, किंवा आपण म्हणाल तसे या उद्गारांचे अर्थ वेगळेच असतात. तेव्हा माधवराव, बायकांच्या उद्गारांचे ऐकायचे नसते हो, नयनांचे ऐकायचे असते. काका आता तुम्ही कवी होणार असे वाटते बहुधा. माधवराव, अहो स्त्री म्हणजे परमेश्वरानं निर्माण केलेले मधुर काव्य आहे. तेव्हा कवी होऊनच ते जाणावे लागते. काय गो माई. नाही म्हणजे माधवांनी अगदी सगळ्यांसाठी काही ना काहीतरी आणले हो काय. हो ना, म्हणजे अगदी पांडू आणि नारूसाठी सुद्धा कोपऱ्या वगैरे आणल्या हो की नाही. पण काय अगो हेच गो, ताई आणि दुर्गीसाठी नाही आणले हो काही. काय आणणार तो तरी बिचारा. ते आहेच म्हणा. अगो अलवण का आणणार होता दोघींसाठी. फार लागले असेल हो त्या दोघींच्या जीवास. खरे तर माधवाची खूप माया आहे त्या दोघींवर. पण काय करणार आपण. मलाही कधी कधी आपले हे सवाष्णे पण त्यांच्या समोर मिरवताना खूप अवघडल्यासारखे होते. विशेषतः दुर्गे समोर. नशिबाचे भोग गो, दुसरे काय. माझं तरी काय, नशीब तसे आधान तरीच. वहिनी राहू दे ना. माझ्या तर मनात अगदी कालवा कालव व्हायला लागते. जाऊ दे, नकोच तो विषय. झोप लागली बहुतेक. मी काय म्हणते, वैद्यबुवांना बोलावणी धाडायचे का. कशाला. घेतली आहे ना तिने आपले आपण औषध. एवढ्यासाठी कशासाठी बोलवायचे वैद्यबुवांना. तसे नाही हो, पण कोणास काही दुखले खुपले की मनास बरे नाही वाटत. त्यातून अर्धी दुखणी अंगावर काढल्यामुळे दुखणे अधिकच बळावते. तेव्हा वेळीच उपचार झाले म्हणजे. साधी पोटदुखी आहे ती, त्यासाठी कशासाठी हवाय वैद्य. खाल्ले असेल अरबट सरबट काहीतरी, दुखले असेल पोटात. 2 दिवस लंघन केले ना की वाटेल बरे. सोमण काकू, तुम्ही जाऊन स्वयंपाकघरात सगळ्या बायकांना सांगा, जेवणासाठी निरोप धाडू नका म्हणावे. रमा जेवणार नाही आज, लंघन करणार आहे. मग थोडीशी कण्हेरी आणू का. आणा. ती जेवली नाही तर तुमच्या घशाखाली कसा घास उतरेल. जा. अशाने नाजूक नाही व्हायच्या का या मुली. आमच्या पोटात दुखले नव्हते का कधी. मुकाट्याने आम्ही कामे करीतच होतो ना. हिच्याच एवढ्या होत्या ना आम्ही. ते खरे दुर्गा अक्का, पण आपल्यालाही त्यावेळी वाटल्यापासून राहिले होते का. कुणीतरी मायेने आपली विचारपूस करावी, कुणीतरी आपल्या जवळ बसावे.
आपल्याला नाही लाभले ते, पण रमाबाई भाग्यवान आहे. तुमच्यासारखी नणंद, माईंसारख्या सासूबाई त्यांना मिळाल्या. मिळून काय उपयोग आहे? पण ती शिकली का काही आमच्याकडून? ती शिकली ते केवळ तुमच्याकडून, तेही बुकेच. त्याचा काही उपयोग आहे का? मला वाटते हा विषय न उगाळलेलाच बरा. यावरून आधीच बराच वादंग झालेला आहे. वादंग टाळून तुम्ही मोकळ्या व्हाल हो, पण आमचे काय? आम्ही फळे भोगतोच आहोत ना त्याची. आम्ही बोलणारच. पाहिलत ना कशी कौतुके चालली आहेत हिची ते. नुसते पोटात दुखते तर पडून राहिलीये. आधीच सवाष्ण बायकांना हवे ते करण्याची मुभा असते. हवे ते खावे, हवे ते ल्यावे आणि एवढ्या तेवढ्या कारणाने पाचले पडावे. आणि राबण्यासाठी आमच्या सारख्या बोडक्या आहेतच. सगळे कष्ट करायचेच वर यांची सेवा. दुर्गाक्का, असा त्रागा करून कसे चालेल? तुम्ही काही बोलूच नका हो. तुम्हाला काय कळणार आहेत आमची दुःखे? आमच्यासारखे केस भादरले जातील ना तेव्हा. काय गो माई? नाही, ताई दिसली नाही सकाळपासून. नाही म्हणजे माधवानी तिच्यासाठी काही आणले नाही म्हणून हिरमुसली होऊन खोलीत बसली की काय ही? अहो नाही नाही, तसे काही नाहीये. आपल्या ताई पोंशांकडे गेल्यात. पोंशांकडे? अगो बाई, म्हणजे ते भाऊसाहेबांकडे येतात ते का? ते बोकोबा? अगो बाई, काहीतरीच काय बोलताय? अगो काहीतरीच काय? खरी तेच सांगते मी. तुला माहित नाही का? ते पोंशे आले ना की मी आणि ताई अगदी मनमुराद हसतो. अगो आल्या आल्या मुली फरमानच सोडतात. गरम गरम मसाला दूध द्या. आणि मग गुरु गुरु आवाज काढत भाऊसाहेबांशी काय ते बोलत बसतात. काय बोलत बसतात एक त्या परमेश्वराला काय ते ठाऊक हो. पण काय गो? नाही, ताई कशाला गेले त्यांच्याकडे? अहो त्यांना नातू झाला दुसरा. दुसरेच बाळणपण ना म्हणून सासरीच केले. आता त्या पोंशे काकू त्यांची तब्येत जरा तोळा मासाच असते. नाही म्हणजे घरात काम करणाऱ्या बायका आहेत, पण त्यांच्या डोक्यावर उभे राहून कोणीतरी करून घेणारी पाहिजे ना खमकी. चांगली कमरेवर हात ठेवून उभी राहणारी. नाही मग ताईची नेमणूक अगदी बरोबर आहे. इकडून ताईच बजावणेच झाले आहे. तिकडची घडी नीट बसेपर्यंत अजिबात येऊ नका इकडे. नाही म्हणजे किती दिवस लागतील तेवढे लागू देत, पण तिकडची सगळी कामे उरका आणि मगच या. झाले. नाही म्हणजे आता त्या पोंशांकडच्यांचे काही खरे नाही हो. अगो ताई असा चाबूक वाजवेल ना की सगळ्यांना शिस्तीत आणेल बघ. तुला सांगते माई, त्या बोकोबाला सुद्धा 4 शब्द ऐकवायला कमी नाही करायची ही ताई. हो वहिनी, हळू बोला आणि सारखे असे बोका बोका म्हणू नका त्यास. अहो इकडच्या कानावर पडले ना तर गजब होईल. माई नाही, भाऊसाहेबांना काही कमी समजू नकोस तू. अगं हे पोंशे असे दुरून येताना दिसले ना की आत तोंड करून भाऊसाहेब काय म्हणतात माहितीये? सुभद्रा बहिणी दूध आठवायला घ्या, बोकोबा आलाय. माई, रमावहिनींच्या पोटात दुखते, अगदी कळवळत आहेत त्या. अगो बाई, मी आलेच. अगो बस गो खाली. आलेच काय लगेच? गो पोटात दुखले म्हणजे काय आभाळ नाही कोसळले. ओवा खाल्ला ना की बरे वाटेल तिला. नारू, सोमन मावशींना सांग ओवा आणि खोबरे किंवा ओवा आणि साजूक तूप द्या तिला, बरे वाटेल. जा. पण मी एकदा बघू. अगो काय गरज आहे तुला जायची माई? अगो बायकांच्या पोटात दुखणे हे नित्याचेच आहे. आकाश नाही कोसळले काही. काय मिले कौतुक ते. बस सांगते माई, तो बोकोबाना एकदा आला होता बर का. तर ताई आणि मी काय म्हणालो माहितीये का? आला चोरून चोरून दूध मागायला. बरे वाटते का आता? हो, थोडीशी कण्हेरी खाल्ली, नीजही मिळाली थोडी.
आता जरा तरतरी वाटते आहे. बाई, अर्धी राहिलेली गणिते आता सोडवून टाकते. हुशारी वाटली तरच सोडवा. बाई, आपल्या अभ्यासाच्या वेळेतच मी अशी निजून राहिले. तुम्ही अहो, मीच सांगितले ना तुम्हास. हं? या 2 घटकांवर माझा अधिकार असतो म्हणून सांगितले. रमाबाई, तुम्ही बोलला नाहीत तरी घरातली बायका मंडळी तुमच्या शिकण्यावरून या ना त्या कारणावरून तुम्हास बोल लावित असतात हे ठाऊक आहे मला. म्हणून तर शिकवणीच्या वेळात तुम्हास विश्रांती घ्यावयास सांगितली. बाई, हा राहिलेला वेळ मी अगदी भरून काढेन. ठीक आहे. नऊ एके 9, 9 दुणे 18. कोरडा फराळ चालेल ना? नाही, माझा आज उपास आहे. मग काही उपासाचे नको नको, मी आधीमध्ये काहीच खात नाही, अगदी उपासाचे देखील. बरे. रमाबाई, चला आता. तुमच्या अभ्यासाच्या 2 घटकात संपत आल्या. ठेवा ते. हुशारी वाटते ना? काही होत नाहीये. सहन करायला शिक जरा रमा. खाली भरपूर कामे पडली आहेत. एकतर बुके तरी वाचायची, नाहीतर लोळत तरी पडायचे. चल. ब्रिटिश पार्लमेंटवर हिंदुस्थानचे म्हणून जे प्रतिनिधी नेमावयाचे आहेत त्यात हिंदी गृहस्थांचा समावेश असावा, यासाठी आपण आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू करावयास हवी. वा माधवराव. पण माधवराव, तुमचे हे सरकारी कामकाजामध्ये सायलेंटली प्रवेश करून आपले हक्क प्रस्थापित करण्याचे धोरण इतर पुढाऱ्यांच्या गळी उतरवणे फार कठीण जाणार आहे. होय, सत्य आणि शांतीच्या मार्गाची ताकद लोकांस काही उमगलेली नाही आणि नैतिक धैर्याचे वजन झेलणे किती अवघड असते हे सरकारास उमगलेले नाही. हो, पण हा सारा प्रकार नाही, नको. पांडू, काय झाले? एवढा चिंतेत का आहेस? नाही म्हणजे रमाबाईंच्या पोटात दुखते, विवळत पडल्यात. वैद्यबुवांना बोलवलंय. तसं काळजीचं नसल पर एकट्याच आहेत की सोबत कोणी आहे? नाही, दुर्गा अक्का आहेत त्यांच्या सोबत. येतो मी. वहिनी, बाकरवड्या, साटोऱ्या सगळे घेतलेत ना? अहो, आणि ते रव्याचे लाडू नारळ घालून केलेले? ईश्वंच हे 4थ्यांदा विचारताय. बग्गीत बसल्यावर सुद्धा विचारीन हो. एकदा काय सगळे माझ्या यमीच्या हातात कशाला, तोंडात पडेपर्यंत मी विचारत राहणार. एवढे रात्र दिवस एक करून सगळे बनवले, ते इथेच राहिले तर उपयोग काय त्याचा? आणि तुमचे काय, तुम्ही जाऊन आलात तिच्या घरी. पण मी पहिल्यांदाच चालली हो. कितीतरी दिवसांनी अशी घराबाहेर पडते. माझी नुसती धांदल उडाली आहे बघा. आणि हो गोपाळा, मला एका गोष्टीची मात्र खूप भीती वाटते हो. भीती? आणि तुला? चेष्टा करतोसोय माझी? थांब, दणकाच देते तुला. अगं तसं नाही आत्या, पण कसली भीती वाटते ते तर सांग. नाही म्हणजे तिकडे त्या पुण्यात आगगाडी फिरते म्हणे. काय असे मोठेसे इंजिन असते म्हणे, त्यात मोठा आवाज करते, धूर सोडते. नाही म्हणजे मागे हा केशवच सांगत होता पुस्तकातले काहीसे वाचून.
त्या गाडीची भारी भीती वाटते हो मला. अगं पण आत्या, ते इंजिन रस्ता सोडून तुझ्या अंगावर नाही येणार. ती आगगाडी फक्त त्याच्या रुळावरून चालते. ती रूळ सोडून अशी रस्त्यावर येत नाही. अगं बाई, हो का? नशीब माझे. आणि आत्या, अण्णासाहेब आहेत का? नमस्कार अण्णासाहेब. नमस्कार. आपला निरोप मिळाला आणि तातडीने आलो. हो. म्हटले उगाच खोळंबा नको. ही कागदपत्रे. आपण बसा ना. हा. हे बाळ त्यांस दाखवले की दुसरे काहीही सांगण्याची गरज भासणार नाही. होय. नक्कीच. हे घे. आपल्याच गावचे पाणी आहे. अहो वहिनी, आता पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार. 2 घरं सोयरिकीच्या नात्याने बांधली गेली की 2 गावं देखील आपुलकीच्या नात्याने बांधली जातील. नाही म्हणजे राग मानू नका, पण आपले हे खटल्याचे काम करावयास आमच्या जावई बापूंनी नकार दिला, तर आपण ही सोयरीक मोडणार का काय? नाही म्हणजे आमचे जावई बापू तत्वाचे आहेत म्हणून स्पष्टच विचारते हो. भागीरथी, यामध्ये तूच पडण्याचे. साहेब बोलून दे त्यांना. अहो त्यांची शंका रास्तच आहे. आत्याबाई, तुम्हाला जसं रानाड्यांबरोबरचे संबंध बिघडू नयेत असं वाटतं, तसंच रानाड्यांना देखील आपल्या सासऱ्यांच्या नातेसंबंधात बिघाड येऊ नये असं वाटतच असणार नाही का? तेव्हा त्यांच्याकडून तुमच्या शब्दाचा मान राखला जाणार नाही असं अजिबात होणार नाही. शिवाय माधवराव रानडे हे मोठे समाजसुधारक आहेत. तेव्हा ते तुमच्या गावचे भले होण्याचा नक्कीच विचार करतील. तेव्हा तुम्ही निशंक मनाने पुण्यास जा. ये, इथे भरपूर कामे पडली आहेत स्वयंपाकघरात. ये. अगं रमा, अशी एवढ्या तेवढ्याने निजून राहायला लागलीस तर कसे चालेल? बायकांच्या अंगात मुख्य म्हणजे सहनशक्ती हवी. काय हो सुभद्रा काकू? अगं हवी म्हणजे काय? हवीच. रमा, ताक घुसळायला घे. अगं आई, रमा, अगं काय झाले? अगं दुखतेय का गो? असू दे मी करते. माई, काही गरज नाहीये तू ताक करायची. आणि गो नसत्या ठिकाणी कसले आले तुझे कौतुक? आपण नाही घट्टपणे कामे करत? रमे, आम्ही 20-20 कळशा शेणतो. दळण म्हणू नकोस, कांडण म्हणू नकोस. आणि गो चुली पसते तर काय रोजचेच असते. घट्टपणे कामे करायला शिक. कितीही दुखले ना तरी, कळले का? अगो अजून सगळे व्हायचे तुझे. 4-5 बाळणपणे व्हायचे, तेव्हा कसे करशील? आता घट्टपणे कामे करायची, कितीही दुखले तरी, कळले? पण मी काय म्हणते, तू काही म्हणूच नकोस रमे. आणि आता काहीही झाले तरी हातातले काम सोडायचे नाही, समजले? उचल, ताकाचे भांडे उचल. आता मी उचलते. माई, गरज नाही. तू आपले जाऊन काम कर बरे. जा जा. उचला ते भांडे. अगं उचल. ठेव आणि इथे. भुसडा,